काल आपण इयत्ता दुसरी बालभारती या पुस्तकामधील अशी झाली फजिती ही गाढवाची गोष्ट अगदी छान प्रकट वाचन करून समजावून घेऊन प्रयोग घेऊन पाहिली. काल शिक्षकांसाठी इथं काय काय करायचं ते देखील सांगितलं. आता तिथं एक मुद्दा काल माझा सांगायचा राहिला होता की विद्यार्थ्यांना विविध बोधपर गोष्टी सांगाव्यात, वाचनासाठी वास्तविक व काल्पनिक कथांची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. आपल्या SCRT कडून किंवा आपल्या महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळांमध्ये बघा अशी गोष्टीची पुस्तकं आपल्याला दरवर्षी मिळतात, प्रत्येक वर्षी मिळतात. ही अशी गोष्टीची पुस्तकं तुम्ही मुलांना वाचायला द्यायची. आता ही पुस्तकं कधी वाचायला द्यायची सांगते तुम्हाला. रोजमधल्या सुट्टीमध्ये मुलांचं जेवण झालं की मुलं जेवून थोडीशी कंटाळलेली असतात, त्यांचा आळस जावा निघून, त्यांना छान फ्रेश वाटावं, नवीन काहीतरी शिकायला मिळावं म्हणून आमच्या अख्ख्या शाळांमध्ये बाळांनो तुम्ही जेवण झाल्यावर काय करता रे? किती वाजता? बघा आमची ही सगळी मुलं इयत्ता पहिलीपासून हा 5वीपर्यंत सगळ्यांचा हा उपक्रम चालू असतो आमच्या शाळेमध्ये. मुलांचं जेवण झालं की पहिलीची मुलं ही गोष्टींची पुस्तकं 5 वाजतात आणि बाकीच्या मुलांसाठी मोठी गोष्टीची पुस्तकं आहेत. मोठी 3री 4थी 5वीच्या वर्गातील मुलं ती गोष्टीची पुस्तकं वाचतात. मुलांना जर हा उपक्रम चालू केला तर मुलांना जेव्हा आपण वाचनाकडून स्वलेखनाकडे नेणार आहोत तेव्हा ह्या गोष्टीच्या पुस्तकाचा फार उपयोग पडतो. मुलांची कल्पनाशक्ती वाढलेली असते आणि मूल स्वलेखन करायला जास्त उत्स्फूर्तपणे लिखाण करतं स्वलेखन मूल. त्यामुळे गोष्टीची पुस्तकं तुम्ही आवर्जून मुलांना वाचायला द्या. आता आजचा व्हिडिओ होता खास आपला स्वाध्यायासाठी. याचा स्वाध्याय बघूयात. मला बघा प्रश्नांची उत्तरं द्यायची. मला हे समजले. उत्तरे लिहा, मला प्रश्नांची उत्तरं सांगा. गाढवाच्या पाठीवर पहिल्या वेळी कशाचे ओझे होते बाळांनो? छान. गाढव पाय घसरून कोठे पडले? छान. गाढव पाण्यात पडल्यावर त्याच्या पाठीवरचे मिठाचे ओझे हलके का झाले? छान, व्हेरी गुड. योग्य पर्याय निवडून बरोबर अशी खूण कर. मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले किंवा जड झाले? मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले का जड झाले रे? हलके झाले, बरोबर आहे. दुसऱ्या वेळी मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे साखरेचे ओझे लादले. पुढच्या वेळेस मालकाने कशाचं ओझे लादलं रे? कापसाचं का साखरेचं? छान. मग त्याच्या डोक्यावर बरोबर अशी खूण करायची. कापूस पाण्यात भिजून अधिक हलका किंवा जड झाला. कापूस पाण्यात भिजल्यामुळं हलका झाला का जड झाला रे? आहे की नाही? त्याच्यामध्ये जास्त पाणी मुरलं गेलं. आता हे व्यवस्थित सांगा, तुम्ही सांगायचं, मी फक्त वाचते. पाठातील गोष्ट वाच, वाक्यांचा योग्य क्रम लाव. मी आधी हे सगळं वाचते, तुम्ही मला क्रम सांगा. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. मीठ पाण्यात विरघळल्याने ओझे हलके झाले. गाढव पाय घसरून पाण्यात पडले. गाढव मुद्दाम पाण्यात पडले. अगोदर काय झालं रे ह्यातलं? गाढव पाय घसरून पाण्यात पडले, बरोबर आहे. त्याच्यानंतर मीठ पाण्यात विरघळले, ओझे हलके झाले. परत गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. छान. परत नाही, गाढव मुद्दाम पाण्यात पडले नंतर, आहे की नाही, शेवटी पण. आणि परत काय झाले मग? पाण्यात भिजून ओझे अधिक जड झाले. ह्याच्या पुढे नंबर लिहायचे असे. काय होतं हे? गाढव पाय घसरून पाण्यात पडले, इथं 1 नंबर लिहायचा. हां, असे क्रम लिहायचे 1 2 3 4 5. आता पुढं बघा. विचार कर आणि सांग. आता तुम्हाला माहिती आहे का? बघा हे माहीत असणार आहे. गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले? गाढव दुसऱ्या वेळी मुद्दाम पाण्यात का पडले रे? छान, व्हेरी गुड. आता पुढे बघा. मिठाप्रमाणे पाण्यात अजून कोणत्या वस्तू विरघळू शकतात माहिती आहेत का रे तुम्हाला? साबण. छान, व्हेरी गुड. अजून साखर. व्हेरी गुड. अजून काय? बरं, अजून आहे. मीठ तर आहेच की. निरमा. छान. गुळ. तुम्ही पोळी खाता की नाही? हां, गुळवणी. गुळ विरघळतो की नाही पाण्यात? हां, निरमा झाला की बाळा. ओके, पुढं बघा. आता गोष्टीतील गाढवाचा स्वभाव कसा आहे असे तुला वाटते? कसं होतं रे गोष्टीतले गाढव? आळशी. आणखी कामचुकार, आहे की नाही? त्याला काम करायला नको वाटत होतं आणि आगाऊ पण होतं. सारखं पाण्यात पडत होतं. कशी मज्जा झाली पाण्यात पडल्यामुळं. झाली ना? पुढे बघा. आता ही खूप छान आहे रे शब्द साखळी. लिहिते होऊयात. आपण वेगवेगळ्या प्रकारे आपली ही शब्द साखळी होऊ शकते. आता इथं काय माहिती का? हा अमोल शब्द आहे. शेवटी जे अक्षर आहे त्या अक्षराने सुरू होणारा शब्द घ्यायचा आहे आपल्याला. 1 मिनिट, मी दुसऱ्या पुस्तकात लिहिते. बघा, अमोल. आता लचा शब्द एखादा बघा बरं. मी सांगते पहिला शब्द. लहान. आता तुम्ही न वरनं एखादा शब्द सुचवा. नळ नको, शेवटी ळ येत आहे ना. न वरून एखादा शब्द सांगा. नथ. व्हेरी गुड.
न थ हां थचा थवा. थवा व्हेरी गुड. वाच वाट वात ओके. आणि तचा शब्द सांगा. तबला. व्हेरी गुड. शाबाश बाळांनो एक्सलंट. तबला. बघा अशा प्रकारे शब्द साखळी पूर्ण करायची. मुलांना तुम्ही हे काम देऊ शकता. कुठलाही एक शब्द द्यायचा किंवा त्या मुलाचं स्वतःचं नाव घ्यायला लावायचं. आता हिचं नाव आहे राजवर्धिनी. हिला दिला नि शब्द. तिनं त्याची शब्दसाखळी किमान एक 7-8 शब्दांची शब्दसाखळी पूर्ण करायची. ही आहे शरयू. हिला यू शब्द दिला की तिनं तिथनं शब्दसाखळी पूर्ण करायची. किंवा आपल्या पुस्तकातला सुद्धा कुठलाही एखादा शब्द दिला की मुलांना त्याच्या पुढे असे 7-8 शब्द लिहून ती शब्दसाखळी पूर्ण करायला सांगायची. आता प्रश्न दुसरा बघूयात. शब्दांचा योग्य क्रम लावून अचूक वाक्य तयार कर व योग्य विरामचिन्हांचा वापर कर. आता हे वाक्य काय आहे. आला काल गावाहून रमेश. हे वाक्य बरोबर आहे का रे. वाक्य कसं होईल ते. रमेश काल गावाहून आला. व्हेरी गुड. मग शेवटी काय येणार पूर्णविराम येणार. ठीक आहे. भाजी केली आजी का. आजी का आजी भाजी का आजी भाजी. केली का मग शेवटी काय येणार प्रश्नचिन्ह आहे ना. प्रश्न विचारले ना. आजी भाजी केली का. हो की नाही. मग शेवटी काय येणार प्रश्नचिन्ह. ह्याचं वाक्य कसं होते बघा. आजी भाजी केली का. शेवटी प्रश्नचिन्ह. आणि ह्याचं काय काल रमेश गावाहून आला. आणि इथे येणार पूर्णविराम. तुम्हाला हा स्वाध्याय समजला का. हो. आजच्या घरच्या अभ्यासात सगळा सोडवून आणायचा आणि घरच्यांना ही गोष्ट मी सांगितली त्या पद्धतीने वाचून दाखवायची. तुम्हाला स्वाध्याय समजला का मला कमेंट करून कळवा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये लपाछपी ही गोष्ट किंवा घटक घेऊन. तोपर्यंत सराव करत राहा.